प्रथम नमस्कार. मी प्रोफेसर निलेश धनंजय आवारे, डी.एच. राय सोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. आज खूप भारी वाटलंय कारण मी आज भूमी फाउंडेशनला आज भेट द्यायला आलोय आणि सरांचं म्हणजे आम्ही तर रिसर्च करतच होतो, पण सरांचं काम मी खूप आधी पण बघितलंय. म्हणजे ही संस्था चालू आहे आणि खूप उत्तम आणि प्रसन्न आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी इथं वाटते आल्यानंतर. सरांच्याबद्दल सांगितलं तर सरांनी खूप असे उपक्रम राबवलेत, खूप मोठ्या मोठ्या लोकांसोबत सरांनी काम केलेलं आहे. त्याबद्दल सर तुमचं म्हणजे जे तुम्ही काम करताय ना हे कशातच तोललं जाणार नाही. आणि मॅडम तुम्ही पण जे तुम्ही करताय ना हे ह्यासाठी म्हणजे एक म्हणतो ना एकदम ताकद लागते ह्या सगळ्या गोष्टी करायला. एक वेगळा सदविचार लागतो, एक नेक्स्ट लेवलला विचार लागतो. जे तुम्ही काम करता त्याची पावती म्हणजे जी देईल ती कमीच असेल, जी देईल ती कमीच असेल. असा प्रश्न तर भूमी याचा अर्थ काय होतो, तर भूमीचा अर्थ होतो माती. आणि आपण मातीतच घडलेलो आहे आणि शेवटी मातीतच जाणार आहे. आणि खूप भारी वाटतंय इथे आल्यानंतर. खास करून ज्यावेळेस मी इथं नाव वाचलं सावित्रीबाई मुलींची निवासी वसतिगृह. आता त्यांच्या बाबतीत जर एक किस्सा सांगायचा झाला तर एकदा आपले जे महात्मा फुले आहेत त्यांनी एक विचार सांगितलं की साऊ आजपासून तू गोल तवा सोडायचा आणि चौकोनी तवा हातात घ्यायचा. ते म्हणले चौकोनी तवा, ते म्हणले ते वेगळा तवा असतो, तो असा तसा नाही भेटत, तो एकदम तुझ्यासाठी खास घेऊन आलोय मी. मग ते म्हणले मग ह्या गोलताव्याचं काय करायचं. मग ते म्हणले त्या गोलताव्याने काय होतं, त्या गोलताव्याने फक्त घर चालतं पण चौकोनी तव्याने देश चालतो. आणि त्यांनी तो विचार त्या दिवशी तो गोलतावा त्यांच्याकडून घेतला आणि चौकोनी तवा दिला. आणि चौकोनी तवा दिल्यानंतर ते ज्या सुटल्या त्या आज बघा इथेच. आणि अशा किती फाउंडेशन या जगात त्यांनी मागं वळूनच नाही बघितलं. त्यांच्याकडे एवढे सारे प्रसंग आले, शेण कुठं मारतायत, टमाटे कुठं मारतायत, त्यांनी कुणाचाच विचार नाही केला. त्यांनी फक्त त्यांचा ध्येय की मला घरोघरी माझा विचार पोहोचवायचा आहे, मला सगळ्या मुली शिक्षितच पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सगळं आपला देश हा एका मुलीच्या हातात जर गेला तर नक्कीच त्याचं एक जे आउटपुट येईल ते नेक्स्ट लेवलला असेल. आणि मला इथे सगळ्या छोट्या छोट्या साऊ दिसत आहेत ऑलरेडी आणि त्यांच्याकडे बघून मला खूप असं भरून पण आलंय आणि माझ्या टीमलाही भरून आलं असेल. आज त्यांनी एक वेगळा अनुभव घेतला, ह्याचं मला खूप असं भारी वाटतंय. आज आम्ही पण सर वेळेकडे बघितलेलं नाहीये. जसं तुम्ही म्हणला आपल्याला वेळेवर नाही पळायचंय, आपल्याला जगायचंय. आणि आम्ही इथे जगायला आलोय, चार गोष्टी समजून घ्यायला आलोय आणि तळागाळात राहून इथल्या एक्सपिरियन्स अनुभव घ्यायला आलोय. आणि सर खास करून मला नक्कीच हे सांगायला पण आवडेल, काम आम्ही बघितलंय पण हे पडद्या मागचं काम इतकं मोठं आहे, हे पडद्याच्या पुढच्या कामापेक्षा मोठी पावती आहे सर. पण हे एवढं जर आपल्याला इकडून एवढं सगळं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत असेल आणि एवढे मोठे मोठे लोक जर याच्या मागे असेल तर हे फाउंडेशन नाही, याला ट्रान्सफॉर्मर म्हणलं पाहिजे सर. हे फाउंडेशन नाहीये, हे पूर्ण अख्खीच्या अख्खा टॉवर आहे. म्हणजे याच्या मागे किती लोकांचा हात आहे एवढ्या सगळ्यांचं. आणि याचं जे कनेक्शन्स आहेत, याचा जे स्विच आहे ते तुमच्या समोर आहे. कैलास सर, दिस इज द मॅन बिहाइंड ऑल दिस फाउंडेशन. आणि मॅम तर त्यांचं खूप 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 सर म्हणजे आता माझ्याकडे शब्दच नाही आहेत बोलायला. तुम्ही जीवनात काही जरी करायचंय सर तर आहेतच, पण अदर ऍक्टिव्हिटीज ज्या काही तुम्हाला गोष्टी असतील, काउन्सिलिंग असेल, मेंटल हेल्थवरती काही आपल्याला सेमिनार्स घ्यायचे असतील, वर्कशॉप्स घ्यायचे असतील, वेगवेगळ्या क्षेत्रात जायचं असेल, कोणता कोर्स कोणत्या करिअरमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर आपल्याकडे खूप चांगले चांगले एक्सपर्टीज आहेत ज्यांची मदत घेऊन आपण हे करू शकतो. टेक्निकली आता ही मुलं सगळी स्ट्रॉंग आहेत, यांना सगळ्या गोष्टींचा अनुभव माहिती आहे. ही जेनजी जनरेशन आहे, आपल्याला जेनजी जनरेशनच्या हिशोबाने आता मुख्य प्रवाहात जावं लागेल, बरोबर ना. कारण की आपल्याकडे आपला मातीची जी विचार आहेत ते तर घेऊन जायचे, पण आता समोर रेस काय, त्या रेसमध्ये आपला झेंडा पण लागला पाहिजे. कारण की आयडेंटिटी बनवायला ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला जीवनात कोणतीही गोष्ट असेल, कसलीही गोष्ट असेल, सर तर आहेतच. आणि आम्हीही सरांची अहोरात्र कधीही कॉल येऊ देत, आम्ही सरांसाठी 24/7 इथे थांबायला तयार आहे सरांसोबत. कारण की आम्हाला पण आमच्या पालकांनी हे शिकवलंय की समाजसेवा ही असली पाहिजे
जेणेकरून उद्या तुम्ही जरी जीवनात नसताल ना तरी समाज तुमचा झेंडा घेऊन पुढे जाऊ शकतो. माणूस आज आहे उद्या नाही, पण माणसाचा विचार हा कायम जिवंत असतो. म्हणून आज आपण 400 वर्षांपूर्वीचा इतिहास आणि त्यांना डोक्यावर न घेता त्यांचे विचार डोक्यात घेऊन आपण हे चालवतोय सगळ्या गोष्टी. बरोबर ना? जीवनात काय असतं, सुख वाटा दुःख वाटा हलकं होतं. त्या काळात ए फॉर AI टूल्स आहे, बी फॉर बंबल आहे, सी फॉर ChatGPT, डी फॉर डंजो आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी फक्त माणसाला एकदम सोप्या करतात. पण तुम्हाला जर आयुष्य जगायचं असेल ना तर ए फॉर अण्णाभाऊ, बी फॉर बाबासाहेब, सी फॉर छत्रपती, डी फॉर ज्ञानेश्वरीच वाचावं लागेल. त्यावेळेस तुम्ही माणूस खऱ्या अर्थाने झाला. खूप मोठं योगदान आहे सर, हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि राहिला प्रश्न ह्या ऑर्गनायझेशनचा, तर एकदम प्रॉपर वेनी गेट आहे तुम्हाला, जी की एकदम सिक्युरिटी आहे. दुसरी गोष्ट, याच्या पलीकडे कॅमेराज आहेत. सगळ्यात महत्वाचं, कॅमेराज झाल्यानंतर जे डेकोरेटिव्ह इकडे एवढं प्रसन्न वाटतंय आत आल्या आल्या. काही गोष्टींना सेन्सॉर सुद्धा आहे इथे. एवढे सगळे जेवढे पण भिंती तुम्ही दिसता, ही कामाची पावती आहे. एक एक फोटो काढायला एका जागेवरून किती लांब जावं लागतं, तेव्हा तो फोटो निघतो, तेव्हा त्या लोकांना भेटता येतं. तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि याच्या पलीकडं हे जे आपलं फाउंडेशन आहे हे इको फ्रेंडली पण किती, हे पाठीमागचं हिरवगार सगळ्या गोष्टी ते दाखवतं की किती इको फ्रेंडली आहे. म्हणजे आपण मुख्य प्रवाहाच्या सोबत, म्हणजे आता जो काळ चाललाय झेनजी जनरेशन, त्या हिशोबाने आपण तेवढ्या टेक्नॉलॉजीला धरून पण आहे. आणि डेकोरेटिव्ह म्हणजे तुम्ही आर्टिस्टिक पॉइंट ऑफ व्ह्यू पण दिसतो इथं तुमचा. आणि ह्या फाउंडेशनची कामगिरी ह्या न्यूजपेपर थ्रू दिसते. आणि तुमची शिकण्याची जिद्द, ते बेंच वगैरे, तिकडे लॅपटॉप्स, कम्प्युटर, आज सरांचे एक ना एक ट्रॉफी आगाज करते बाहेरच्या जगात, ओढून सांगते की बघा हे आम्ही इथपर्यंत करू शकतो आणि आम्ही पुढेही करत राहणार. ही अशी सरांची पोच पावती. सर खूप मोठं काम करताय तुम्ही आणि आम्हाला इथे येऊन खूप भारी वाटलं. सगळ्यांना आम्हाला कळलाच नाही वेळ कसा गेला आणि तुमच्यासोबत काम करायला आवडतं.